टीवी और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबर। सभा के लिए लड़ने का मौका मिलता है तो निश्चित रूप से चुनाव लड़ेंगे। पूर्व विधायक सेवक वाघाई, जो अब तक नहीं जानते कि वो कांग्रेस में अंदर है या बाहर, एक बार फिर चर्चा में है। भंडारा गोंदिया जिले में सेवक वाघाई एक समय राजनीतिक परिदृश्य पर सबसे चर्चित नाम थे। वे कांग्रेस के विधायक और दिग्गज नेता के रूप में मशहूर थे। विदर्भ में बड़े ओबीसी नेताओं में हुआ करते हैं। महाराष्ट्र का भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र कांग्रेस का गढ़ है और कांग्रेस से टिकट पूर्व विधायक सेवक भाऊ वाघाई को मिल सकती है और अगर उन्हें लोकसभा के लिए लड़ने का मौका मिलता है तो वे निश्चित रूप से लड़ेंगे। दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। नाना पडोले झाडे कमी होते त्याचे 50,000 मदत महादेवराव शिवंकरच्या काळामध्ये सगळं बीजी बळ गेली। पण नंतर हे आम्ही सगळे एक करून नाना पडोले मी सगळे शहरामध्ये आम्ही आलो तर त्याच्यामध्ये आम्ही लोक त्याला तेली समाजाचे ते हे असं सगळ्या समाजाला धरून आम्ही राजकारणात आम्ही एक बोर होतो। त्यावेळेला आम्ही राजकारणात आलो आणि सगळ्या जिल्ह्याला आम्ही काम केलं। विशेषतः मला लाकडी गावात तहसील मिळाली, सगळ्या करून तहसील मी केली, पंचायत समित्या केल्या। या सगळ्या गोष्टी जीवनात मला जे पाहिजे होतं। आता साकोली जिल्ह्याची माझी मागणी आहे। साकोली जिल्हा, साकोली, देवरी, सळकरजोरी, मोरगावजोरी, लाखनी, नवीन तालुका, अड्याळ असं सर्व हे करायचं चाललेलं माझं स्वप्न आहे। म्हणून या लोकांचा हात आहे आणि माझ्यावर नाही झालं। मी त्यावेळेला मागच्या वेळेला तिकीट मिळाली, वेळेवर नाना पडोले नागपूर हल्ले आणि ते देऊन तिकीट घेतली। वेळेवर मला नुकसान झालं। मी रागारागात त्यावेळेला वंचित आघाडी समर्थक म्हणून लढलो। हे खरं आहे जे आहे ते। मग जिल्हा परिषदमध्ये वाटत जिल्हा परिषद म्हणून मला पालकमंत्री कदम विश्वजितनी मला आणलं। त्याच्यानंतर आमचा काल वाद तो मुंबईला जो झाला तो त्याच्यामध्ये कोण गेला। त्यामुळे जिल्हा परिषद आज आहे आणि त्याच्यामध्ये पटोले जर लढत असतील खासदार तर आनंदात त्याला मदत करेन मी। विधानसभेत लढेल मग उद्या कोणी निवडणूक हारला नाही पुन्हा तिथेच हे पद्धती नको नाही होत कारण मतदारसंघ कमी आहे। तर आम्ही त्याला स्पष्ट पद्धतीने सांगितलं आहे। काँग्रेसला जोपासना आपण केली आणि आपल्या क्षेत्रात नाना पटोलेजी हे निवडणूक लढतात असं म्हणताय। आपल्याला लोकसभेची तिकीट आपली डावलत आहे, काय सांगणार? तर यावेळेला काही झालं तर आमची बैठक होईल 2 दिवसामध्ये, त्यांनी वेळ दिली आहे। मी पण आता आमचं ते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे ज्येष्ठ नेत्यांनी आमचा मित्र स्वभाव चालले गेले का बाजूला, नाही तर ते आमचे ते दोस्त होते। पण त्यांनी कधी नाही म्हटलं की आम्हाला तुम्ही या तिकडे, तर आम्हाला 10-15 आमचा कधी गेले असते तो वेगळा, पण त्यांनी कधी नाही म्हटलं। पण त्यांना असं वाटतं की मी असं माझा मित्र म्हणून ते त्यांचे माझा मित्र तो आहे, घरचे संबंध आहे, लहानाचा मोठा केलं। माणिकराव ठाकरेंनी आम्हाला उत्पादन केलं की आता त्यांच्या लोकांना राग काढणं चुकीचं आहे। पटोले खुर्ची होती राग काढायला प्रयत्न करत होता दिवशी मला तुम्ही थांबून जा, सिरे भोरला सोबत नाही केला। पण आमचा अध्यक्ष आहे, विश्व चंद्रशेखर आहे। 15 जिल्ह्याचा मी इन्चार्ज राहून काम केलं आहे। नागपूरचा महापौर करून मी गावंडेला बनवला आहे। कमी संख्या असताना BSP धरून मी केला आहे तरीच गावंडेला महापौर। कसं केलं तर त्यावेळेस विलासराव माझ्या पाठीशी होते, प्रभाराव माझ्या पाठीशी होते। तर अशा पद्धतीने नाना पटोलेची संघटनेमध्ये फार कमी काम केलं। चावा तो बीजेपीने गेले, बीजेपी आले, हा त्यांचा विषय झाला। ते असं थांबू शकत नाही म्हणून त्याला काल आता आमचं हायकमांडने बसवलं। आम्ही हॉटेल ललितमध्ये बसलो, विचारणा केली आणि आम्ही आता 2 दिवसात काय दिलं। परंतु लोकसभा लढणार कारण लोकांची चाहत आहे, लोक मागतात। आता मी कुठून लढतोय मलाच माहीत नाही। आता भंडाऱ्यामध्ये काल म्हणतो दुसरं नाव चालतं, कधी पटोले नाव होतं, कधी आता आजमी लोकमत वाजलं, वाघमाऱ्याचं नाव दिसलं। असे हे कुणी काँग्रेस नाही, कुठून आले, कुठून गेले, कुठं आहेत असे लोक जरा विचार करतात तर मला आपली भूमिका मग भंडारात नाही गडचिरोली मला लागू तिथे आमचा समाज आहे। आणि बावले तुम्ही 5 लाख मतदार तिथं आहोत आणि खेळूले खैरे आम्ही धरलं याचा दानाचा समाज सोडला एकाच वेळेला, तरी आम्ही एवढे जमा झालो तर आम्ही हा समाज राजकारण करतो। चॅनलच्या माध्यमातून आपले जे गोंदिया भंडारा जिल्ह्याची आपल्याला जी जनता बघत आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे? नाही, मी सर्वात मी काँग्रेसचा आहे। लोक काँग्रेस उभं राहून आग्रह करतात। विरोधी पक्षासारखा माझी काही ती मला काँग्रेस सर्व काही दिलं आहे। पटोले आम्हाला मित्र लहानपणी दोस्त, आम्ही लहानपणी काही कार्यक्रम जिल्हा परिषद होतो, आमचा काही विषय नाही। हे लोक लढवत असतील ते मला समजत नाही। तर मला सीधा राजकारण आहे। पटोले साहेब चाणक्य भाजपमध्ये गेले, खासदार झाले, खासदार आले, नागपूरला पडले, मग ते काँग्रेसमध्ये आले, राहुल गांधीला पकडून प्रांताध्यक्ष एवढ्या मोठ्या पदावर बसले। याला चाणक्य रीती हुशार आहे। आमचा एक लहान बंधू आहे, चांगला राज्याचा उद्या मुख्यमंत्री हो, आम्ही स्वागत करू ना। त्याच्यामुळे आम्हाला काय द्यायचं, त्याचं काही नाही। आम्हाला काही देऊ नको तर आम्ही त्याची करू। आणि मी त्याला जर माझ्या सणामध्ये सोबत असला तो अवश्य काय नाही, कारण मी सुद्धा राजकारणात काँग्रेसची ताकद मोठी आहे म्हणून काल तिलक बोलण्याचा तो प्रकार करण्याचा प्रयत्न केला। अख्खी काँग्रेस कमिटी माझ्या पाठीशी उभी राहिली।